हॅलो गाईड, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत स्ट्राईक। आपल्या चॅनलवर स्ट्राईक आल्यावर व्हिडिओ डिलीट केल्यावर काय होईल। तर मित्रांनो, या ठिकाणी कुठलीही स्ट्राईक आली, 3 प्रकारच्या स्ट्राईक आहेत: कम्युनिटी गाईडलाईन, वॉर्निंग स्ट्राईक, कॉपीराइट स्ट्राईक आणि म्युझिक क्लेम। अशा प्रकारे कुठलीही जर स्ट्राईक आपल्या चॅनलवर आली आणि तो जर आपण व्हिडिओ डिलीट केला तर मित्रांनो आपल्या चॅनलवरची हटून जाईल की तशीच राहील, याबद्दल डिटेल मध्ये माहिती आज आपण बघणार आहोत। तर त्यापूर्वी मित्रांनो, स्ट्राईक किती प्रकारचे आपण बघणार आहोत: कम्युनिटी गाईडलाईन स्ट्राईक, कॉपीराइट स्ट्राईक आणि क्लेम। तर क्लेम केव्हा असतो? म्युझिक क्लेम असतो। एखाद्याचा आपण म्युझिक जर आपल्या चॅनलच्या मागे बॅकग्राऊंड मध्ये जर लावले तर तो म्युझिक वाला आपल्याला स्ट्राईक देऊ शकतो, क्लेम देऊ शकतो। तर मित्रांनो, ह्या 3 प्रकारच्या ज्या स्ट्राईक आहेत याबद्दल आपण आज माहिती पूर्ण बघणार आहोत। तर आपल्या चॅनलवर जर एखादी स्ट्राईक आली असेल तर आपल्याला आपल्या द्यावे लागेल की यापैकी कुठली स्ट्राईक आपल्या चॅनलवर आलेली आहे। डॅशबोर्डवर गेल्याच्या नंतरच आपल्याला कळेल की आपल्या चॅनलवर कुठली स्ट्राईक आलेली आहे। कम्युनिटी गाईडलाईन स्ट्राईक आलेली आहे, कॉपीराइट स्ट्राईक आलेली आहे का, कोणी म्युझिक क्लेम दिलेला आहे, आणि यासाठी आपण आपल्या डॅशबोर्डवर गेलं पाहिजे। तर मित्रांनो, या ठिकाणी गाईडलाईन स्ट्राईक यूट्यूब आपल्याला देत असते। का देते? जेव्हा आपण यूट्यूबच्या नियमांचे उल्लंघन करतो किंवा यूट्यूब पॉलिसीच्या नियमाप्रमाणे आपण जेव्हा वागत नाही तेव्हा यूट्यूब आपल्याला कम्युनिटी गाईडलाईन स्ट्राईक देत असते। आणि त्यासाठी कम्युनिटी गाईडलाईन स्ट्राईक दिल्याच्या नंतर त्याच्या मागे 3 वॉर्निंग स्ट्राईक देते। पहिली वॉर्निंग, दुसरी वॉर्निंग, तिसरी वॉर्निंग। 3ही वॉर्निंग पर्यंत यूट्यूब कडे जर आपण एखादी अपील जर नाही केली तर त्यानंतर यूट्यूब आपले चॅनेल कम्युनिटी गाईडलाईन स्ट्राईक मुळे टर्मिनेट सुद्धा करू शकते। तर कम्युनिटी गाईडलाईन स्ट्राईक ही आपल्याला यूट्यूब तर्फे मिळत असते। दुसरी गोष्ट, कॉपीराइट स्ट्राईक। तर कॉपीराइट स्ट्राईक ही जी आहे, ही कॉपीराइट स्ट्राईक आपल्याला कोण देते? जर एखादी कंपनी किंवा एखाद्या युट्यूबरचा कंटेंट आपण जर त्याला न विचारता, त्याची परमिशन न घेता कॉपी पेस्ट केला आणि आपल्या चॅनलवर आपण तसाच्या तसा जर अपलोड केला तर हे युट्यूबर आपल्याला कॉपीराइट स्ट्राईक देऊ शकतात। आल्याच्या नंतर ती आपल्या चॅनलवर 90 दिवसापर्यंत राहते। तर या ठिकाणी मित्रांनो, आपण जर व्हिडिओ एखादा डिलीट केला तरी सुद्धा आपल्या चॅनलवर ही कॉपीराइट स्ट्राईक 90 दिवसापर्यंत राहू शकते। म्हणून आता मुद्द्यावर आपण येऊया की आपण तो व्हिडिओ, ज्या व्हिडिओवर कॉपीराइट स्ट्राईक आलेला आहे तो व्हिडिओ आपण डिलीट केला पाहिजे। आपण जो व्हिडिओ, ज्या व्हिडिओवर कॉपीराइट स्ट्राईक आलेला आहे तो व्हिडिओ आपण जर डिलीट केला तर कॉपीराइट क्लेम रिम्यूव्ह होऊ शकतो की नाही होऊ शकत? तर मित्रांनो, तो कॉपीराइट स्ट्राईक आपल्या चॅनलवरचा रिमूव्ह होणार नाही। आपण जरी व्हिडिओ डिलीट केला तरी कॉपीराइट स्ट्राईक आपल्या चॅनलवर 90 दिवसापर्यंत तो तसाच राहतो। बरेच लोक असे म्हणतील की नंतर आपण आता काय करायचं, व्हिडिओ आपण डिलीट केला, कॉपीराइट स्ट्राईक आपल्या चॅनलवर राहणार की नाही? तर त्या ठिकाणी आपल्याला यूट्यूब आपल्याला चॅनलवर जर कम्युनिटी गाईडलाईन दिली असेल तर आपल्याला अपील करण्याचा चान्स देत असते। आणि म्हणून आपण यूट्यूब टीम कडे एक अपील केली पाहिजे की डिअर सर, मी तुमच्या चॅनेलच्या नियमाचे उल्लंघन केलेले आहे, असे आपण ईमेल मध्ये त्यांना टाकू शकतो। आणि कृपा करून माझ्या चॅनलवर सगळं माझाच कॉन्टेंट आहे आणि मी कुठल्याही यूट्यूबच्या नियमाचे उल्लंघन केले नाही, यूट्यूब पॉलिसीचे उल्लंघन केले नाही, तरी माझ्या चॅनलवरचा कम्युनिटी गाईडलाईन स्ट्राईक आपण हटवा। अशा प्रकारे आपण यूट्यूब कडे ईमेल करू शकतो। त्यानंतर दुसरा मुद्दा, कॉपीराइट स्ट्राईक। कॉपीराइट स्ट्राईक, तर याला सुद्धा 2 ऑप्शन त्या ठिकाणी दिलेले असतात। ज्या ठिकाणी कॉपीराइट ऑप्शन असतो आणि दुसरा अपील करण्याचा। कॉन्टॅक्ट म्हणजे त्याला आपण फोन करू शकतो या तो अन्यथा त्याला ईमेल करू शकतो। ईमेल करून त्याला सुद्धा आपण रिक्वेस्ट करू शकतो की डिअर सर, माझ्या चॅनलवर आपण जो कॉपीराइट स्ट्राईक दिलेला आहे, मी तुमचा कॉन्टेंट जो आहे चुकीने वापरलेला आहे आणि त्यामुळे तुम्ही माझ्या चॅनलवर कॉपीराइट स्ट्राईक दिलेला आहे,
कृपा करून तो कॉपीराइट स्ट्राईक तुम्ही हटवा आणि नंतर तो व्हिडिओ मी डिलीट करीन. अशा प्रकारे त्यांना आपण ईमेल टाकायचा. त्यांना जर आपल्या एखाद्या युट्यूबरला आपली जर दया आली तर तो आपल्या चॅनेलवरचा कॉपीराइट स्ट्राईक तो हटवू शकतो. तिसरा मुद्दा या ठिकाणी क्लेम. एखाद्या म्युझिक कंपनीचे आपल्या व्हिडिओच्या बॅकग्राऊंड मध्ये जर एखादा आपण म्युझिक वापरले आणि त्यावर जर क्लेम त्यांनी केला तर मित्रांनो आपल्या चॅनेलवर त्याचा काही असर होणार नाही, परंतु या म्युझिकची जी अर्निंग होईल ती आपल्याला मिळणार नाही, ती त्या म्युझिक कंपनीला मिळणार आहे. तर अशा प्रकारे जर कुठलेही स्ट्राईक आपल्या चॅनलवर जर आले मित्रांनो तर घाबरून जायचे कारण नाही. व्हिडिओ आपण अगोदर डिलीट करायचा नाही, कारण आपण जर एखाद्या त्या युट्यूबरला जर अपील केली किंवा युट्यूबला जर अपील केली आणि तो व्हिडिओ आपण डिलीट केला तर ते नंतर त्यांची कॉपीराइट स्ट्राईक हटवू शकत नाही. म्हणून आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की आपण कुठलाही व्हिडिओ डिलीट करायचा नाही. 15 दिवस, 3 हप्ते, 1 महिना वाट बघायची आणि त्या व्हिडिओवर आपण अपील करण्याचा प्रयत्न करायचा. आणि एवढे करून जर नाही झालं तर कॉपीराइट स्ट्राईक आणि क्लेम हा 90 दिवसाच्या नंतर आपल्या चॅनेलवरून ऑटोमॅटिक हटवून जात असतो. तर मित्रांनो अशा प्रकारे हे आपल्या चॅनलवर जर एखादा स्ट्राईक आला आणि आपण जर व्हिडिओ डिलीट केला तर त्याचा काय परिणाम होईल, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, जर कोणाची काही शंका असेल तर कमेंट करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपल्या चॅनलवर YouTube बद्दल नवीन अपडेट मी नेहमीच घेऊन येत असतो. तर भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.